कालावधीमध्ये। तर मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। वांद्रे वरळी सिलिंक वरून वरळी कोळीवाडा प्रभादेवीकडे जाणारा मार्ग आजपासून 31 नोव्हेंबर पर्यंत बंद असणार आहे। सर्व चारचाकी आणि दुचाकींसाठी हा रस्ता बंद असणार आहे। कोस्टल रोडच्या कामासाठी हा रस्ता आता बंद करण्यात येतोय। मुंबईच्या कोस्टल रोड फेज 2 चं काम सध्या जलद गतीने सुरू आहे आणि हेच कारण आहे की भारतरत्न खान अब्दुल गफार खान रस्ता हा आता कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला आहे। नोव्हेंबर पर्यंत हा रस्ता जो आहे तो मुंबईकरांना वाहतुकीसाठी बंद असणार आहे आणि या ऐवजी एनी बेसंट रोडचा पर्याय निवडावा असं आवाहन सुद्धा ट्रॅफिक विभागाकडून करण्यात आलेलं आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। एकीकडे कोस्टल रोडचं काम सुरू आहे, एका बाजूची वाहतूक या ठिकाणी सुरू आहे, तर दुसरीकडे वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीकडे जाणारा जो रस्ता आहे तो आता या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। बॅरिकेटिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ज्यांना प्रभादेवीच्या दिशेने जायचं ते ट्रॅफिक पोलिसांना या ठिकाणी विचारपूस करतात, कारण या संपूर्ण परिसराला वेढा घालून म्हणजेच बँड्रा वर्ली सिलिंगच्या आधी जो यूटर्न आहे तो यूटर्न घेऊन पुन्हा त्यांना प्रभादेवीच्या दिशेने जावं लागतंय। त्यामुळे ही गैरसोय होऊ नये, त्यामुळे या रस्त्याचा पर्याय त्यांनी निवडू नये असं आवाहन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी हा रस्ता 2 जून पासून 31 नोव्हेंबर पर्यंत आता बंद केला जाणार आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।